बाळा, हे तुझ्या आजोबांच्या आजोबांचं म्हणजे खापर पंजोबांचं घड्याळ आहे. खूप मौल्यवान आहे. तू एक काम कर, आपल्या शेजारच्या घड्याळाच्या दुकानामध्ये जाऊन हे दाखव. त्यानंतर जुन्या वस्तू विकणाऱ्या दुकानामध्ये जाऊन हे दाखव. आणि वस्तू संग्रहालय आपल्या शहरामध्ये परभणीमध्ये तिथं जाऊन दाखव. आणि याची किती किंमत येते ते मला सांग. बाळा, मग तिन्ही ठिकाणी जाऊन आलास, काय काय सांगितलं त्या घड्याळाची किंमत? अहो तात्या, हे घड्याळ घेऊन आपल्या बाजूला जे शेजारी आहे ना घड्याळवाला, त्याच्याकडे गेलो. त्याने 400 रुपये किंमत सांगितली. त्याच्यानंतर जे जुन्या वस्तू घेतोय ना त्याच्याकडे गेलो, तर त्याने याची 4000 रुपयाची मला ऑफर दिली. आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्या वस्तू संग्रहालयामध्ये गेलो. बघा अहो, त्यांनी एका तज्ञाला बोलवलं आणि मीच खूपच आश्चर्यचकित झालो. त्यांनी 10 लाख रुपये किंमत सांगितली या घड्याळाची. खरंच खूप मौल्यवान आहे. 200 वर्षापूर्वीचे असं म्हणू लागले ते. बाळा, घड्याळ एकच आहे, पण एक जण 400 रुपये सांगतोय, एक 4000 रुपये सांगतोय आणि आपल्याला एक जण 10 लाख रुपयाची ऑफर देतोय. याच्यावरून मला तुला एकच गोष्ट सांगायची, तू पण अशा ठिकाणी उभा राहा की जिथे तुझी किंमत होईल. ज्या ठिकाणी आपली किंमत होत नाही ना त्या ठिकाणी उगाच आपला वेळ व्यर्थ वाया घालू नकोस. आणि हे बघ बाळा, आंधळ्याच्या हातामध्ये हिरा जरी दिला तरी तो गारगोटी समजून तो फेकून देईल. आयुष्यामध्ये जी माणसं आपली कदर करतात किंवा जी माणसं आपलं मूल्य ओळखतात, अशाच माणसांच्या सान्निध्यामध्ये राहिलं तर आपल्याही आयुष्याचं सोनं होतं.